तर इकडे सिंधुदुर्गमध्ये पावसानं दडी मारली आहे। तळ कोकणातल्या शेताला अक्षरशः तडे गेलेत। पावसाअभावी रोपं सुद्धा आता कोमेजून जाऊ लागली आहेत। पहिल्यांदाच अशी परिस्थिती कोकणामध्ये पाहायला मिळते असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तळ कोकणामध्ये पावसानं दांडी मारली आहे, त्यामुळे शेतीला अशा प्रकारे तडे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जमिनी भेगाळू लागल्यात, पिकं सुद्धा आता पिवळी पडू लागलेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची आस लागली आहे ती पावसासंदर्भातली लवकरात लवकर पाऊस पडू दे अशी शेतकरी अपेक्षा व्यक्त करतात। यापूर्वी कोकणामध्ये अशी परिस्थिती नव्हती, अशी भेगाळलेल्या जमिनी कधी कोकणामध्ये दिसत नव्हत्या। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। तळ कोकणात मागील 8 दिवस पावसानं दडी मारल्यानंतर शेतीचं झालेलं नुकसान आपण काल पाहिलं। खरं तर G24 तासच्या माध्यमातून काल आपण उन्हामुळे कोमेजून गेलेली रोपं आपण पाहिली, मात्र आज आपल्याला त्यापेक्षा विदारक परिस्थिती आपण दाखवणार आहोत। आता आपण आहोत कणकवली तालुक्यातील तरळे गावामध्ये आणि या ठिकाणी आपल्या दृश्यामध्ये बघितलं असेल तर मागील 8 दिवस जी पावसाने दडी मारलेली आहे त्यामुळे या जे बळीराजाने जी रोपं लावलेली आहेत, भात शेतीची रोपं लावलेली आहेत, त्या जी जागा आहे, ते जे वाफे आहेत त्यांना अक्षरशः तडे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर अशी परिस्थिती यापूर्वी कोकणात कधीही उद्भवलेली नव्हती असं या ठिकाणी येथील जाणकार सांगतात। मात्र आपण जर पाहिलं असेल तर ही संपूर्ण परिस्थिती आपण जर बघतोय तर अत्यंत विदारक परिस्थिती आहे। मागील 8 दिवस पावसाने दडी मारली आणि त्यामुळे या तळ कोकणातील जी काही भात रोपं आहेत ती कोमेजून देखील गेलेली आपण पाहिलीत। त्यासोबतच हे जे तडे गेलेले आहेत आणि त्यामुळे आता बळीराजाचं आहे ते मोठं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळतं। दादा, आपण जे आता पिकवलेलं आहे ते आता कुठेतरी या जमिनीला तडे गेलेले आहेत। कधी शेतीची लावणी केली होती आणि आता काय परिस्थिती आहे? आम्ही गेल्या आठवड्यात शनिवार रविवारी ही लावणी केली आहे। जेव्हा पाऊस चालू होता आणि सोमवार आणि मंगळवार दरम्यान हा पाऊस गायब झालेला आहे। त्याच्यानंतर आता जवळजवळ 8 दिवस झालेत। 8 दिवसानंतर ही भात शेतीची जी परिस्थिती आहे ती तुम्ही बघताय। त्याच्यानंतर असं यापूर्वी कधीच झालेलं नाही, म्हणजे मागील वर्ष आता आम्ही आई वडिलांपासून जी शेती करतायत तर असं कधीच झालं नाही। या बळीराजाला प्रतीक्षा आहे ती पावसाची। उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।